आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, युवा स्पंदन या कार्यक्रमात मी आपले मनापासून स्वागत करतो. देश ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਚੱਲੋ देश ਨੂੰ ਚੱਲੋ देश मांगता है कुर्बानियाँ देश मांगता है कुर्बानियाँ कानू परदेसां विच रोलिए जवानियाँ ओए देश ਨੂੰ ਚੱਲੋ देश ਨੂੰ ਚੱਲੋ देश ਨੂੰ ਚੱਲੋ देश ਨੂੰ ਚੱਲੋ मातृभूमि ने हमें बुलाया है अब जाना होगा मातृभूमि ने हमें बुलाया है अब जाना होगा जंजीरों में कैद है वो उसे छुड़ाना होगा अब न सहेंगे हम गैरों की गुलामियाँ देश न चलो देश न चलो आजच्या कार्यक्रमात आपल्याला भेटायला आलेले आहेत जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय युवा प्रवक्ता तथा सतत निवेदनातून जागतिक विश्वविक्रम स्वतःच्या नावावर करणारे डॉक्टर वैभवकुमार निमकर यांची प्राध्यापक नितीन सुभाषराव ताथोड यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सदर मुलाखतीसाठी तांत्रिक सहाय्य आहे गजानन गवारे यांचं. निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं. सादरकर्ते आहेत विनोद गवडी आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. जहाँ पे दी गुरु गोविंद सिंह ने बेटों की कुर्बानी जहाँ पे दी गुरु गोविंद सिंह ने बेटों की कुर्बानी मिट गई देश की खातिर जहाँ पे झांसी वाली रानी चलो वहाँ लिख दे आजादी की कहानियाँ ओए देश नु चलो देश नु चलो देश नु चलो देश नु चलो देश मांगता है कुर्बानियाँ देश मांगता है कुर्बानियाँ कानू परदेसां विच रोलिए जवानियाँ देश नु चलो. डॉक्टर वैभवकुमार निमकर. अकोला आकाशवाणी केंद्रात मी अकोला आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. जय हिंद फाउंडेशन या फाउंडेशनचे आपण राष्ट्रीय युवा प्रवक्ता आहात, बरोबर आहे? हो सर. या फाउंडेशनशी आपण कधी जुळलात? सर सर्वांना जय हिंद आणि आपण आकाशवाणी अकोलातर्फे खऱ्या अर्थानं मला जी संधी दिली त्याबद्दल आमच्या जय हिंद परिवारातर्फे आपलं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. सर खरं म्हणजे अतिशय भावनिक हा विषय आहे. बरं. जय हिंद फाउंडेशन म्हणजे नावातच शौर्य, साहस, त्याग, पराक्रम आणि बलिदानाची व्याख्या. अगदी बरोबर. आणि जय हिंद फाउंडेशन हे सैनिकांसाठी काम करतं. बरं. मग सैनिक कुठले प्रकारचे की असं म्हटलं जातं ड्युटी इज माय लाईफ आणि गन इज माय वाईफ. जो 24/7 डोळ्यामध्ये अंजन घालून खऱ्या
खऱ्या अर्थानं हाडाचे काडे, रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करतो हा. आणि 133 कोटी जनताचा श्वास, ध्यास आणि विश्वास एकरूप करतो बरोबर आहे. आणि जो उद्याचा असणारा आज देतो त्याचं नाव सैनिक. हो. मग हे सैनिकांसाठी झगडणारे आणि संघर्षमय वाटचालीसाठी हा. असणारं जय हिंद फाउंडेशन सैनिकोसाठी नेमकं वेगळेपणा काय? बरं. तर वेगळेपणा अर्थातच सर अभिमान आणि मला आनंदानं सांगावंसं वाटतं. यामध्ये वीरमाता, वीरपिता, वीरपुत्र, नारी शक्ती, शहीद परिवार, आजी माजी सैनिक आणि युद्धातील जखमी, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा पती गेला, हा. कोणाचा भाऊ गेला, हा. म्हणजे ज्या शहीद परिवारातला एक कमावणारा व्यक्ती जातो, बरं. म्हणजे जेव्हा तो ड्युटीवर असतो तो करोडपती असतो, हा. पण जेव्हा शहीद होतो हा. तेव्हा तो रोडपती होतो. बरोबर पण आहे. त्यांच्या आईवडिलांचं काय, हा. त्यांच्या पत्नीचं काय, त्यांच्या मुलाबाळाचं मुलाबाळांचं काय? बरोबर आहे. तर सर ते पूर्ण बेघर झालेल्या हा. शहीद जवानांना हा. आम्ही जात, धर्म, पंथ, पक्ष, कुणी युनिट, बटालियन, आर्मी, रेजिमेंट, कोल याचा विचार न करता हा. तो या देशाचा होता हा. आणि देशाचं प्रामाणिक प्रयत्न करता करता हा. तो धारातीर्थ पडला आणि त्याला धारातीर्थ पडत असताना या देशासाठी वीरमरण आलं. त्यासाठी खऱ्या अर्थानं जय हिंद फाउंडेशनची निर्मिती झालेली आहे. बरं, मग या फाउंडेशनशी तुम्ही कसे काय जुळले? अतिशय सर आनंद आणि फार भावनिक क्वेश्चन आपण केलात. हा? सर 2012ला माझी नुकतीच 12वी झाली बरं. आणि NDAचे मी रिटर्न एक्झामला गेलो हा. आणि त्या ठिकाणी विदर्भातल्या आमच्या नागपूरचा हा. खऱ्या अर्थानं एक मुलगा शहीद झाला. हा. शहीद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरला आणि यूट्यूबला, इंस्टावर सर्वीकडे हो, पाहिलं येतेच. तर एक आर्मी जवान हा. आणि दुसरं जय हिंद फाउंडेशन. बरं. मग जय हिंद फाउंडेशनचं नेमकं कार्य काय, हा. कर्तृत्व काय, त्यांचं बरं. महत्त्व विशद करताना हा. पेपरनं अतिशय छान बातमी दिली हा. की खरंच जेव्हा आर्मीमध्ये लागतो तेव्हाही जय हिंद हो. आणि शहीद झाल्यानंतरही जय हिंद. अगदी बरोबर. पण अगदी तो गेल्यानंतर त्याचं ते सात्वंत आहे, हा. जे कृतज्ञता आहे, म्हणजे समाजानं मला काय दिलं, बरोबर. पेक्षा समाजाला मी काय देऊ शकतो, हा. सम बॅक टू द हा, सोसायटी. हा. तो खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणा, हा. कर्तव्यदक्षपणा आणि त्याच्या संसारामध्ये अलगद आपण एक सदस्य म्हणून, परिवाराचा सदस्य म्हणून जय हिंद परिवाराने जे जबाबदारी दिली, हा. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शारीरिक, हा. मानसिक, बौद्धिक आणि पारिवारिक, हा. या जबाबदारीमुळे खऱ्या अर्थानं सर माझ्या जीवनाला नव्हे हा. तर जगणारा सैनिकीय वृत्तीचं जी भावना हा. घेतली, ज्याला देशाचं बळकटीकरण म्हणते हा. किंवा देशभक्ती केलं, ते देशनं मला दिलं. बरं, म्हणजे तो प्रसंग तुम्हाला मोटिवेशन ठरला अगदी राईट की सर, जय हिंद फाउंडेशनकडे वळायसाठी. वडायसाठी. पण तुम्ही 12वीचा उल्लेख केला, तुम्ही 12वी कोण्या स्ट्रीम मधनं केलं मग? येस सर. सर मी गव्हर्नमेंट टेक्निकल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अमरावती म्हणून इलेमेंट्स ऑफ मेकॅनिकल बरं. या स्ट्रीम मधनं केलं हा. आणि 8 ते 12ला पण मी गव्हर्नमेंट टेक्निकल होतो इलेमेंट्स ऑफ मेकॅनिकल, बरं. ज्यामध्ये गव्हर्नमेंट ITI, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग हे बरं. गव्हर्नमेंटमधून मी 10वीला त्याच ठिकाणी हा. मेरिट, त्याच्यामुळे मला परत गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं हा. आणि तेच ब्रँच मिळालं. बरं, मग ग्रॅज्युएशन? माझं ग्रॅज्युएशन झालं मी VMB कॉलेजमध्ये केलेलं हा. आणि सोबतच मी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आणि मी दोन्ही वर्षाला मेरिट होतो. बरं, मग तुम्हाला मेरिट म्हणजे विद्यापीठातून topper असाल विद्यापीठातून तुम्ही. टॉपर. अगदी बरोबर. बरं, हे जे जय हिंद फाउंडेशन आहे, हो. हे तुम्ही वीर माता, वीर पिता म्हणजे किंवा मग त्यांचा परिवार हो. यांच्यासाठी हे काम करतं. हो, तर याच्यात तुमची भूमिका काय? अगदी राईट सर. यामध्ये सर जसं वेगवेगळ्या ब्रांचेस हा. आहे, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज, इचलकरंजी. हा. पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं तर पुण्याला पण आहे, बारामतीला पण आहे, नाशिकला पण आहे. हा. आपल्या विदर्भामध्ये पाहिलं तर एक नागपूर आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे हा. आणि राज्याच्या आणि प्रांताच्या बाहेर सुद्धा हा. आहे. या ठिकाणी जम्मू काश्मीरला आहे, हा. उत्तर प्रदेशला आहे, नुकतेच कर्नाटकाला पण आहे, UPला पण आहे, आता छत्तीसगड आणि वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. हा. आता मला सर एक अतिशय महत्त्वाचं वाटतो की सैनिक जेव्हा शहीद होतो हा. तर कुठली जात, धर्म, पंथ, पक्ष, वर्ण घेऊन नाही. नाही, म्हणजे बरोबर आहे. संत रोहिदास महाराजांच्या भाषेत हा. की जात ना पूछो साधू साधू की की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवारों का पडे रहे न दुम्यान. हा. मग जो सैनिक गेलो त्याला जात, धर्म, पंथ, पक्षाचा वर्ण न लावता अगदीच नसतो. तो ह्या देशासाठी असतो हा. आणि जेव्हा देशासाठी जातो हा देशाचा सुपुत्र म्हणून येतो. हो, बरोबर आहे. आणि महत्वाची भूमिका सर, ज्या ज्या ठिकाणी आमचा जवान हाडाचे काडे, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून शहीद होतो, हा. त्यांच्याकडे जसं एखादा महापुरुष गेला हा. तर आपण आदरांजली देतो. हो. आपल्यासारखे जनसामान्य झालं तर भावपूर्ण श्रद्धांजली देतो. हा. पण जो सैनिक शहीद होतो हा. त्यांना वैचारिक पद्धतीने आम्ही श्रद्धांजली दिली जातो. हा. त्या कार्यक्रमाचं निवेदन, त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि एवढंच नव्हे तर दर महिन्याला प्रत्येकाने सैनिकांचा जन्मदिवस असतो हा. किंवा त्याचा महापरिनिर्वाण दिन नाही पण हो. शहीद दिवस शहीद दिवस असतो. असतो, बरोबर आहे. तो शहीद दिवस आम्ही झाडे लावा, झाडे जगवा, हा. ट्री प्लांटेशन आहे, ब्लड बरं. डोनेशन आहे, हेल्थ चेकअप कॅम्प आहे किंवा काहीच नाही झालं हा. तर ज्यांना ज्यांना अनाथ, अपंग, मूकबधीर, दिव्यांग लोक आहे हा. त्यांना आपण अन्न, वस्त्र, निवारा किंवा शालेय साहित्य किंवा महाविद्यालयीन साहित्य हा. अशा प्रकारे खऱ्या अर्थानं आपण गुणगौरव त्यांचा करतो आणि त्यांच्या पाठीशी
कदाचित तुम्ही एकटे नव्हे तर जय हिंद परिवार आहे याची कायम खऱ्या अर्थानं आम्ही मार्गक्रमण करतो. मग हे जे जय हिंद फाउंडेशन आहे, हो, या फाउंडेशनमध्ये युवकांची भूमिका काय आहे? अगदी सर, हृदयस्पर्श भावनेतून आपण युवा स्पंदनसाठी जे विचारला हां. ते खरंच खूप म्हणजे भावनिक करणारा प्रसंग आहे. सर, बरेच वेळा आम्ही म्हणतात की आम्हाला फौजमध्ये जायचं, आम्हाला हां. फौजमध्ये जायचं आहे. बरोबर आहे. पण काहींचे आईवडील म्हणतात की बाबा आर्मीत जायला, मिलिटरीत जायला, हां. फौजमध्ये जायचं आमचं बंधन नाही. बरोबर पण आहे. यदा कदाचित हां. म्हणजे काळ आणि वेळ सांगून हा, येत बरोबर आहे. नाही. जर तुझ्या नावाची जर गोडी तुला चाटून हां. गेली हां. आणि त्या चाटून गेलेल्या नावात जर तुझं असलं हां. तर मग काय, म्हणजे शेवटी काय हा क्वेश्चन मार्क. प्रश्नचिन्ह येतोच. नक्कीच सर. काही काही आई वडिलांचं प्रेम असते ना ते मुलांवर. अगदी राईट सर. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा दाखला आहे हो. की कशासाठी जगायचं हे जर समजलं तर समज- कसं जगावं हा प्रश्नच हां, उरत नाही. बरोबर आहे. आणि सैनिकांना आणि सैनिकांच्या परिवाराच्या जीवनाला नव्हे तर जगण्याला हां. आधार मिळतो जय हिंद फाउंडेशनमुळे. हां. मग आम्ही सर नेमकं करतो तरी काय? मग जानेवारी 1 पासून तर 31 डिसेंबर पर्यंत आम्ही काही कार्यप्रणाली आहे. हां. त्याच्यामध्ये 15 जानेवारी पाहिलं तर भारतीय सैन्य दिवस म्हणजे इंडियन आर्मी डे. बरोबर आहे. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. दिवस. 14 फरवरीला प्रेम दिवस असतो, पण आमचा ब्लॅक डेज असतो. हो. कारण की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुपवाड आणि उरीमध्ये झालेला सर्जिकल स्ट्राईक नंतर जे आपण पाहिला काळ्या दिवशी 350 किलोचा बॉम्ब ब्लास्ट झाला होता RDS, होय. त्या ठिकाणी प्रेम विवाह नव्हे, प्रेम बंधन नव्हे तर ब्लॅक डे आम्ही साजरा करतो. बरोबर आहे. मग आम्ही 8 मार्च नारी, नाही. आता लाडक्या बहिणी आहे, पण सर लाडक्या बहिणी संत कबीरदास त्याच्या पहिले म्हणतात हो, 3500 वर्षापूर्वी की नारी रतन की खान आहे जिसने पैदा किया राम लक्ष्मण हनुमान आहे. पण मी याला संगणकी युगात नेऊन टाकलं साहेब हां. की नारी रतन की खान आहे हां. जिसने पैदा किया छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर जिनका नाम आहे. आणि ज्यांनी स्वराज्य, शिक्षण, आरक्षण, संविधान दिलं बरोबर ते आहे. सर्व 18 पगड जाती 12 बोलू ते तमाम महापुरुष, महामानव, क्रांतिकारक आणि समाजसुधारक यांचा आपण खऱ्या अर्थानं आदर्श ठेवला पाहिजे. मग आम्ही नेमकं करतो तरी काय? पण ज्या ज्या महिन्याला ज्या ज्या महापुरुषांची जयंती आहे, हां. पुण्यतिथी आहे, सैनिकांचा वाढदिवस आहे, शहीद दिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन आम्ही व्यवस्थित त्यांना पुस्तके असेल, शॉल श्रीफळ असेल, म्हणजे त्यांचं सात्वन त्यांना करतो. हो. आणि तातोड साहेब एक अतिशय मला जबाबदारीने बोलवचं वाक्य, जिवंतपणी सन्मान होतो, हो. सत्कार होतो, बरोबर आहे. पण शहीद झाल्यानंतर कृतज्ञता होतो. हो. म्हणून आमचा जय हिंद फाउंडेशनचा दर 6 जूनला हां. शिवराज्याभिषेक सोहळा असतो. हां. त्या दिवशी शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी हां. भारतात ज्या ज्या ठिकाणी शहीद झालेला आहे हां. त्यांना आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर ज्या ज्या भागात सर्वात जास्त आहे हां. त्या ठिकाणी शहीद सन्मान कृतज्ञता सोहळा 2026 नुकतंच साताऱ्याचा झाला. हां. त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचं एक फार जबाबदारीचं वक्तव्य आहे. हां. ते असं म्हणतात की तरुण तडफदार युवकांना जय हिंद फाउंडेशनच्या आणि भारतीय सैन्य दलाच्या सोबत काम केलं पाहिजे. मग आपला प्रश्नाला मी पुढे नेतो की तरुणांचं काय आहे? काय? मग साहेब, जेव्हा जेव्हा आमचा तरुण सुट्टीवर येतो हां. त्याला डोक्यावर घेऊन नाचतो ते आम्ही तरुण. हो. त्या तरुण जेव्हा बरोबर ड्युटीवर आहे. असतो तो बरेच वेळा साहेब महिलांचं पोट दुखते, हो. त्याची आई बिमार हो. असतं, त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक, पॅरालिसिस आहे, मुलांचं शिकवण नाही, शाळा विद्यालय. बरोबर आहे. मग असा जेव्हा आम्हाला जय हिंदला कॉन्टॅक्ट केला जातो संपर्क, त्या ठिकाणी त्यांच्या जे प्रामाणिक गरजा आहे त्या आम्ही परिपूर्ण करतो. तर तुम्ही त्यांची अडचण दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करता. नक्कीच. आणि सर मला आणखी सांगायला आवडेल, म्हणजे आमची पहिली शिवजयंती ही जम्मू काश्मीरमध्ये झाली. हां. नंतर आमची खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या नगरोटा भागात झाली, हां. तिसऱ्या नंतर पानिपतला झाली, हां. चौथी गोव्याला झाली, हां. 5वी कर्नाटकाला झाली, होदीगिरीला. हां. शिवाजी महाराजांची वडिलांची समाधी ज्या होदीगिरीला आहे, हां. तालुका चव्हाणगिरी, जिल्हा दावणगिरी, त्या कर्नाटक सरकारमध्ये. हां. मग त्या ठिकाणी जो जय हिंदचा आणि सैनिकांचं कार्य आम्ही पेरत आहे, हो. म्हणजे आम्ही फार मोठे उपकार करतो का? अजिबात नाही. नाही. या देशावर आणि या समाजावर सैनिकांचे जेवढे उपकार आणि परोपकार आहे बरोबर आहे. की ते साहेब आपण फेडूही शकत त्याची नाही आणि आपली विसरूही परतफेड शकत करण्याचा नाही. छोटासा हा प्रयत्न छोटासा आहे, हा जय हिंद फाउंडेशन म्हणजे. नक्कीच सर. अगदी बरोबर. आणि मग- तुमचा हा प्रयत्न खूप चांगला आहे. धन्यवाद सर. बरं. आणि दिवाळीला मग आम्ही सर काय करतो, जे आपण घरी खातो हां. हां. ते मग लाडू असेल, अनारसे असेल हां. किंवा आपले चिवडा वगैरे असेल, बरं. ते दरवर्षी आम्ही लेह, लद्दाख, जम्मू काश्मीर, कुपवाडा, दंतेवाडा, फुटेना, द्रास, कारगिल, सियाचीन, काश्मीर तो कन्याकुमारी आणि कस्ते कटक, याच्यामध्ये 3 पार्ट आहे. याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड, फील्ड एरिया आणि सिव्हिल एरिया. ह्या प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचं जे पार्सल आहे ते जय हिंद फाउंडेशन मार्फत पाठवतो. एक रक्षाबंधनला आजही बघा सर, बोलताना बरोबर हृदय आहे. भरून आलं आणि अंगाला काठी आहे. नाही येतेच ना. ते हे शहर. कसं असते हा एक विषय असा आहे, हो. सैनिक आणि आपण. येस सर. जर सैनिकांना वजा केलं तर आपण कुठेच राहू शकत नाही. नक्की सर. कारण त्यांच्या भरोश्यावर आज आपण भारतात नाही, आपण नाही, येस. प्रत्येक देशाचा, तो कुठल्याही देशाचा सैनिक असो, नक्की तो सर. आहे म्हणजे तो देश सुरक्षित आहे. अगदी राईट सर. तो सैनिक आहे म्हणजे त्या देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित नागरिक आहे.
आणि जसं तो सैनिक त्याचं घरदार सगळं सोडून हो आपल्यासाठी सीमेवर असतो, कुठल्याही देशाचा असतो Yes. तो. आपल्या देशात तर वीर सैनिकांची कमीच नाही. नक्की आणि सर त्या सैनिकांमुळेच सांगतो कसं आहे, ते त्यांच्या घरावर पाणी ठेवून जर तिथे जातात हो तर हे आपलं तुम्ही जे करताय हे खरंच आपलं आद्य कर्तव्य थोडंसं तर बनते. नक्की सर हां. आणि दरवर्षी आम्ही रक्षाबंधनला राख्या सुद्धा 56 APU आणि 99 APU ला पाठवतात. हां. आणि सर सैनिक किती प्रामाणिक असावा हां. की आपण मगाशी बोललो की बरोबर आहे. उद्याचा देणाऱ्यापेक्षा जो आज देतो त्याचं हां. नाव सैनिक. हो, बरोबर आणि आहे. सर आम्हाला अतिशय भावनिक कृतज्ञता आणि धन्यवादाचे पत्र लिहितात हो. की आई ताई तुम्ही जो आम्हाला मान सन्मान दिला हो. तो अधिकही काळजामध्ये आहे. हो. आणि आपण दिलेलं प्रेम सहकार्य आमच्या सैनिकांना खऱ्या अर्थानं 24 तास नव्हे तर 2-2 दिवस आम्ही जागे राहून तुमच्यासाठी लढू. म्हणजे हे जेव्हा प्रेरणा मिळते सर तर मला असं वाटते खरंच की जय हिंद फाउंडेशननं खूप काही कमावलं. आणि मला आणखी याच्यामध्ये जोड करावं लागेल की जय हिंद फाउंडेशनची नेमकी स्थापना कशी झाली. हां 26/11/2008चा जो आतंकवादी भ्याड हल्ला मुंबईला झाला हां हां त्या ठिकाणी शहीद साळसकर साहेब असेल, हो. मेजर उन्नीकृष्ण असेल, हां. हेमंत करकरे साहेब असेल, बरं. शहीद साठे साहेब असेल, असे 1 नाही 2 नाही ते 21 जवान आणि बरोबर. लष्करी अधिकारी महाराष्ट्र पोलीस दलात ते शहीद झाले. हां त्यामध्ये AK-47 त्या 14 गोळ्या ज्यांनी शरीरामध्ये हस्तगत केले ते म्हणजे हवलदार आर्मीमध्ये होते, नंतर पोलीसमध्ये लागले आणि ते साताऱ्याचे. सातारा म्हणजे सैनिकांची शिवभूमी. शिवभूमी. शहीद अमर जवान तुकाराम उमळे साहेब हां त्यांचाच आदर्श ठेवून हां जय हिंद फाउंडेशनची खऱ्या अर्थानं ओळख निर्माण झाली. हां. आणि जय हिंद फाउंडेशनचं केलेलं कर्तृत्व त्या ठिकाणी वाढत गेलं. जेव्हा आपले वाढदिवस असतात म्हणजे माझी आई 8 ऑक्टोबर 2023ला जगाचा निरोप घेतला अनफॉर्च्युनेटली. हो बरोबर. शी वॉज फिट अँड हां. फाईन. मग 8 ऑक्टोबरला इंडियन एअरफोर्स डे आहे. हां मग आईच्या वेळेस आम्ही टकली केली नाही 13 दिवस नाही. मग सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम घेऊन वीर माता वीर पिता वीरपुत्र नारीशक्ती शहीद परिवार आजी माझे सैनिक आणि माझ्या 2005 पासून तर 2023 पर्यंत म्हणजे फॉरेन पासून तर सर्व 951 शाळा होत्या हां त्या शहीद परिवारांना वाटल्या आणि अनाथ अपंगांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपले वाढदिवस असतात किंवा घरातला जातो तो पैसा एकत्रित गोळा करून ह्या कृतज्ञ सोहळ्याला जातो. आणि जेव्हा कृतज्ञ सोहळ्याला साहेब शहीद परिवार बोलवतो त्यांना मान सन्मान येण्या जाण्याचे तिकीट शॉल श्रीफळ मानचिन्ह सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आमच्याकडून आर्थिक मदत आणि न चुकता अभिमानाची आणि एक म्हणजे भावनिकतेचा साडी चुडीचा आहेर. मग हे जे जय हिंद फाउंडेशन आहे याची तुम्ही स्थापना सांगितली, याचं कार्य सांगितलं. हो युवकांना जर याच्यात तुम्हाला सहभागी करून घ्यायचं असेल तुमची काय मागणी असेल युवकांकडून? नक्की सर. यामध्ये ज्या ज्या तरुणांना ज्या ज्या शहीद परिवारांना आमच्याशी जोडायचं आहे हां तर त्यांना आमचा नंबर सुद्धा आम्ही शेअर करू किंवा यूट्यूबला गुगलला जरी टाकलं जय हिंद फाउंडेशन तर सर मला अतिशय आनंदानं सांगावंसं वाटतं म्हणजे अभिमान पण आहे. हां भारतात कुठलाही जवान युद्धात जखमी झाला ऑपरेशनमध्ये असेल किंबहुना शहीद झाला किंवा नुकतंच अकोल्याच्या जंजाळताईंना शौर्य पदक राष्ट्रपतीजींनी दिलं. बरं पण मला आनंद त्याच्यात नाही कीर्तीचक्र दिला. मला आनंद या गोष्टीचा आणि सार्थ अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्राची लेकबाई हां जेव्हा महामहिम राष्ट्रपती भवनची राजगादी सोडते हां आणि एका शहीदांसाठी मानवंदना देते. मला असं वाटते की यासारखं पराक्रम ह्या जीवनात नव्हे आणि जगण्याला भाग पाडते. बरोबर. आणि याचं विशेष कौतुक जय हिंद फाउंडेशनला. बरोबर आहे. मग तुमच्या या फाउंडेशनतर्फे तुम्ही सैनिकी शाळा किंवा मग दुसरा तुमचा कोऑपरेटिव्ह काही असा सामाजिक उपक्रम आहे का? हो सर नक्कीच. आम्ही दरवर्षी 10वी 12वी आता 22 तारखेला मुंबईला रवाना होतो. हां आता नुकताच कृतज्ञता सोहळा झाला. 10वी 12वी मध्ये सिव्हिलियन म्हणजे ज्यांचे आई वडील कोणी फौजमध्ये नाही किंवा या शहीद परिवारांचे 10वी 12वीला इंजिनिअरिंग डॉक्टरमध्ये जे आमचा दादा आणि ताई उत्तीर्ण होतो बरं त्यांचं आम्ही संविधानाची फ्रेम हां त्यामध्ये भारतमातेची फ्रेम हां. आणि एक अशोक स्तंभ शॉल श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करतो. बरं. सत्कार का करावा हा एक प्रश्नचिन्ह हां, बरोबर तात्पर्य आहे. स्वामी विवेकानंद नरेंद्र विश्वनाथ बाबूदत्त तेव्हा म्हणाले होते हां की पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणातून राष्ट्राची जगाची निर्मिती निर्मिती होते. होते, बरोबर. म्हणजे आज जर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप थाप दिली दिली, हां. तर आजचा छोटासा आमचा दादा हां. भविष्यातला साहेब म्हणून बरोबर खऱ्या आहे. अर्थानं उदयास येणार. हां मग आम्ही यासाठी सर वेगवेगळे तर उपक्रम करतो पण सोबत CICGC करिअर गायडन्स अँड काउन्सिलिंग सेंटर हां. म्हणजे भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून कसं यावं. हां मग आर्मी पब्लिक स्कूल काय आहे, बरं. सैनिकी स्कूल काय आहे, मिलिटरी स्कूल काय आहे, हां. आर्मी नेव्ही एअरफोर्स डिफेन्स म्हणजे काय, बरं. मग पॅरामिलिटरी म्हणजे अर्ध लष्करी दल केंद्रीय गृह मंत्रालय CISF ITBP BSF NSG SPG CBA IBRO याच्यामध्ये काय म्हणजे सांगण्याचा उद्देश की करिअरच्या पाऊल वाटा हां. हे सुद्धा आम्ही करतो की आज तुमचे वडील गेलेत तुमचा भाऊ गेलात पण तुम्हाला सुद्धा त्यांचा वैचारिक वसा आणि वारसा घेऊन या संरक्षण दलात क्लास 1 अधिकारी म्हणून आपल्याला जायचं. नक्कीच सर आमचा एक ग्रुप आहे जैन फाउंडेशनला हां, हां.
एक एक जागा मग क्लर्क असो की अधिकारी असो, सैन्य दलात असो, अर्धलष्करी असो किंवा कुठलाही असेल, हा. MPSC, UPSC, ॲपकॅट, आय नीट, NDA, TA, म्हणजे लष्करी सेवेत का? हा. कारण की त्यांनी वैचारिक वसा आणि वारसा वडिलांचा घेतला असतो, बरोबर आहे. भावांचा घेतला असतो. हा. आणि सर मिलिटरी ॲपशिंगे सातारा जर ह्या भूमीत पाहिलं हा. तर यामध्ये एक घरचा व्यक्ती सैन्यात आहे, हो. एक व्यक्ती फौजमध्ये शहीद आहे. हो. मग त्याच्यामुळे तो वैचारिक वारसा आहे. मग त्या अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि आपल्याकडे जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं वैचारिक वसा आणि वारसा नाही. मग त्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून झूम मिटिंग असेल, गुगल मिटिंग असेल, फेसबुक लाईव्ह असेल, यानुसार आम्ही करिअरच्या पाऊलवाटा किंवा मग जागर विचारांचा हे जे काही असतात डोस, हे वैचारिक डोस आम्ही खऱ्या अर्थानं जैन फाउंडेशन मार्फत राबवण्यात येते. म्हणजे मार्गदर्शक शिबिर तुम्ही आयोजित शिबिर आयोजित करण्यात येते. करता. युवकांना काय विनंती कराल जाता जाता या विषयाशी संबंधित? येस सर, मी विद्यार्थ्यांना एकच सांगेल की ज्या ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे करिअर वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, बरोबर. कला, क्रीडा, शिक्षण, साहित्य, समाजकारण, राजकारण, शेवटी बहुआयामी व्यक्तिमत्व. बरोबर आहे. मला असं वाटते करिअर करण्यासाठी सर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे: हा. इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि एक्सपिरियन्स. हो. तर जय हिंद फाउंडेशनमध्ये जुडायचं असेल तर सर्व निशुल्क आहे. हो. तुम्ही कधी पण फोन करा, आम्हाला बरं. हक्कानं नक्की जॉईन हो. कारण ही सामाजिक संघटना आहे, राजकीय संघटना नाही. बरोबर आहे. याच्यामध्ये 5च गोष्टीचा विचार आहे: वीर माता, वीर पिता, वीरपुत्र, नारीशक्ती, शहीद परिवार, आजी माजी सैनिक आणि युद्धातील जखमी. बरं. म्हणजे असं म्हटलं जातं सर, म्हणजे तुम्हाला ते चारुळे आवडेल. जेव्हा मी लेहमध्ये होतो 2016ला, तर तेव्हा बरेचसे अधिकारी होतो, पण मी काही गोपनीय भाग असल्यामुळे शेअर नाही करू शकत. तेव्हा वेळी मी सांगितलं होतं की हमें ना किसी के सरकार चाहिए, हमें ना किसी के उपकार चाहिए. आदरणीय तातोड साहेब, की हमें ना किसी के सरकार चाहिए, हमें ना किसी के उपकार चाहिए, हमें तो सुख, शांती, समाधान, हे फौजियों का परिवार चाहिए, हे फौजियों का परिवार चाहिए. तर मला असं वाटते की फूल नाही फुलाची पाकळी, आपल्याला ज्याच्याकडे तण आहे त्यानं तण द्या, ज्याच्याकडे मन आहे त्याच्याकडनं मन द्या, ज्याच्याकडे धन आहे त्याने धन द्या, ज्याच्याकडे काहीच नाही तातोड सर, त्याने प्रामाणिकपणे विचारांचं पुष्प जरी दिलं, वेळ जरी दिला, तरी जय हिंद फाउंडेशनने लावलेले छोटंसं रोपटं आज वटवृक्ष होताना आपल्याकडे दिसतोय. नक्की नक्की. तुमच्या जय हिंद फाउंडेशनसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे. धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. तुम्ही याच्याबरोबरच तुमच्या आता जवळपास मला असं वाटते मागच्या महिन्यात किंवा त्याच्या मागच्या महिन्यात हो तुम्ही स्वतःच्या नावावर एक जागतिक विक्रम केला. हो जाता जाता त्या विक्रमाशी थोडंसं आपण बोलू. हा विक्रम कशा संदर्भातला होता? सर, अतिशय आनंदाचा आणि अभिमानास्पद आहे. माझे आईसाहेब तेव्हा जिवंत होते. हा हा तर आईसाहेब म्हणे की बाळा, सर्व लोक वर्ल्ड रेकॉर्ड करतात, हा हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करतात, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड करतात, तर तिला एवढं कडे नाही. हा, बरोबर कारण आहे. की वडील म्हणजे कपडे विकत होते, हा आई बांगड्या विकत होते, स्वतःकडे घर नाही, शेती नाही, दोन्ही दाम्पत्य 10वी उत्तीर्ण त्या काळी, हो आणि घरात वैचारिक वारसा नाही, फक्त शैक्षणिक आणि सामाजिक. हो तर मला आईसाहेब म्हणायचे की बाळा, तू कधी टीव्हीवर दिसतील. माझ्याकडे आकाशवाणी नव्हतं, तर मग आम्ही आकाशवाणी आणलं. तर 1-2 वेळा मुलाखती आई साहेबांना ऐकल्या. तर बाळा, तू कधी जाशील. मग जेव्हा आई साहेब आणि वडील ऐकायचे, तर तेव्हा दुसऱ्यांचं मुलगा, पण जेव्हा आपलं कार्ट हो. आकाशवाणीवर येतो, म्हणून याच्यातून तुम्हाला प्रेरणा हे मिळाली. प्रेरणा मिळाली. आणि मग सर 2014 ते 16 एक नागपूरच्या अभय कुलकर्णीने हा त्याच्या वेगवेगळ्या कला असेल, बरं. म्हणजे गायन असेल, वादन असेल, किंवा त्याचं वेगवेगळं साहित्य. हा हा तर मग मला आईसाहेब म्हणाले की वैभव, तुझं एवढं चांगलं बोलणं आहे, हा हा वक्तृत्व शैली आहे, म्हणजे मातृत्व, नेतृत्व, पितृत्व, कर्तृत्व आणि जगावरचं अस्तित्व सिद्ध करायला मला नेतृत्वाची गुण हा आहे. हा बरोबर आहे. तर मग त्या ठिकाणी सर 2014 पासून तो 2024 पर्यंत, म्हणजे 10 ते 11 वर्षाचा कालखंड. बरं. मग या वर्षी 3 जानेवारी ते 23 जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्री फुले जयंतीपासून हा. तर नेताजी देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपर्यंत, हा. आणि मतात 12 जानेवारी हा म्हणजे महासाहेब राजमाता जिजाऊ जयंती हा. आणि स्वामी विवेकानंद. म्हणजे ह्या वैचारिक चर्चा एका महामानवाला आपण डेडिकेट बरोबर करूया. हा. मग त्या ठिकाणची सर घेतलेली मेहनत
3 जानेवारीपासून हां. सकाळी 5:55 आला तर 23 जानेवारीच्या सकाळी पूर्वसंध्येला म्हणजे 24 तारखेला सकाळी 2 आणि 3 वाजेपर्यंत 18 दिवस हां 18 रात्र हां 1 नाही 2 नाही 501 तास हां सतत अँकरिंग निवेदन भाषण हे कला अवगत करून हां देशातला नव्हे तर जगाच्या अक्षरावर सुवर्ण पटलांवर स्वतःच्या अक्षराची नोंद घेतली. जागतिक विश्वविक्रम ऑल हां. वर्ल्ड म्हणजे जागतिक विश्वविक्रम क्रमांक 1, हां गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, हां. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हां. आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. आणि मला सांगताना अतिशय आनंद अनुभवून वाटते. कार्यक्रमामध्ये सुरुवात सुद्धा शहीदांपासूनच केली. हो. कार्यक्रमाचा शेवट सुद्धा शहीदांपासूनच केला. हां. आणि भारतातला पहिला कमी वयाचा तरुण तडफदार व्यक्ती हां. की ज्याने स्वतःच्या नावावर 3 रेकॉर्ड केलं. बरं. सहसा सर 2च होते, हो, बरोबर आहे. परंतु हे सर्व जय हिंद फाउंडेशनला डेडिकेट आहे. आणि माझ्यासमोर जे वैचारिक पद्धतीनं सर्व सैनिक परिवार आहे, जय हिंद परिवार आहे, शहीद परिवार आहे, हा त्यांचाच अभिमान आहे आणि हे त्यांचं सार्थक आहे. तर याच्यासाठी तुम्ही तयारी केली असेल ना सर 2014 पासून तर 2025 पर्यंत 11 वर्ष कंटिन्युअसली कंटिन्यू म्हणजे 18 दिवस 18 रात्र. रात्री हो. आणि 501 तास एक तास. कंटिन्युअसली संचालन करणं, हो. निवेदन करणं, Yes. भाषण करणं, म्हणजे सतत बोलताना येस सर. म्हणजे दिवस रात्र दिवस रात्र न मला थांबता. 5 ते 10 मिनिटं मिळायचे. हा. तर मला असं वाटते 500+ मी नारळ पाण्यावरच जगलो. कारण मला टाइम बाउंड होता. म्हणजे अमेरिकेची टीम वर्ल्ड रेकॉर्ड, हा. त्याच्यानंतर दिल्लीची टीम हा. आणि महाराष्ट्राची टीम, सर्वीकडे 18 कॅमेरे. हा. ते मला दिसायचे नकशिकांत, मी त्यांना नकशिकांत दिसायचो. हा. आणि समोर 1-2 दिवस लोक आले नाही, पण लोकांना जसं जसं कळलं म्हणजे आजचा शहीदांचा विषय, उद्या एखाद्या महापुरुषांचा, लगेच जागर विचारांचा, एखादा संत महापुरुषांचा, योगा प्राणायाम या सर्व गोष्टी. हा. मग तेव्हा लोकांना वाटलं की नाही, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये काहीतरी ताकद आहे. हा. मग हळूहळू लोक त्या व्यासपीठावर, त्या विचारपीठावर, त्या रंगभूमीमध्ये येऊ लागले. हा. आणि मग मला प्रेरणा मिळायची. म्हणजे सर मला अतिशय आनंद वाटतो. तातोड साहेब, एक जरी व्यक्ती तुमच्यासारखे वैचारिक मिळाला, मी त्याच ताकदीनं बोललो. बरोबर. आणि तिथं हजारो संख्याचा मॉब होता, मी त्याच ताकदीनं बोललो. नाही वक्त्याची कला तेच आहे अगदी माहिती आहे का? तो एक का असे ना, हो, पण तो आपल्या विचाराशी सहमत करावा. एक्झॅक्ट. बरोबर आहे. हो. तर आज तुमच्याशी बोलून फार चांगलं वाटलं. धन्यवाद. जाता जाता तुम्ही आजच्या आपल्या भारताचा जो आधारस्तंभ आहे युवा, हो. या युवा श्रोत्यांना काय म्हणाल? सर आता एवढंच मी म्हणू इच्छितो की त्यांनी समाजानं काय दिलं यापेक्षा समाजाला ते काय देऊ आपण काय शकतो, दिलं? समभक्तित्व सोसायटी हा. हा खऱ्या अर्थानं करेल. बरं. आणि मला असं वाटते की ज्याच्याकडे जे आहे त्यानं ते द्या. तन 100% असेल तन द्या, मन असेल मन द्या, धन असेल धन द्या. तुमच्याकडे काहीच द्यायचं नाही तर प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्ष. शेवटी आपण गेल्यानंतर सर आपले एकच जिवंत राहतो, ते म्हणजे पद, पैसा, प्रतिष्ठा नाही. बरं. तर ज्याच्यामुळे आपलं नेचर, फ्युचर आणि सिग्नेचर बदललं ते म्हणजे आपलं शिक्षण, बरोबर आहे. ते सामाजिक बांधिलकी आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही दिलेला वेळ. मला असं वाटते की तुमच्याकडं जेवढं चांगलं कार्य करता येईल आणि ह्या देशाला वसुदैव कुटुंबकम, सुजलाम सुखलाम बनवता येईल, म्हणजे खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानेश्वरांच्या बाबतीत म्हणजे पसायदान. हा. पसायदान म्हणजे काय साहेब, म्हणजे त्यानंच मला असं वाटतं शेवट करायला पाहिजे. तर माऊली म्हणतात, जे स्वतःसाठी मागतं ते भीक असते, हो. जे स्वतःच्या परिवारासाठी मागतं ते भिक्षा असते, भिक्षा असते. जे स्वतःच्या समाजासाठी मागतं ते दान असते, आणि जो मानव जातीच्या कल्याणासाठी मागते ते माऊली ज्ञानेश्वरांचं पसायदान असते. ते माऊली ज्ञानेश्वरांच्या पसायदानासाठी आणि भारताच्या संविधानासाठी आणि या सैनिकांसाठी आपल्याला एकत्र येऊया, एवढंच मी विनंती करतो. तर मग आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद केलात, मोटिवेशन केलं, त्याबद्दल आम्ही अकोला आकाशवाणीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभले. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. श्रोते हो, आत्ताच आपण जय हिंद फाउंडेशनचे राष्ट्रीय युवा प्रवक्ता तथा सतत निवेदनातून
जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर करणारे डॉक्टर वैभव कुमार निमकर यांची प्राध्यापक नितीन सुभाषराव ताथोड यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतं गजानन गवारे यांचं, निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं, सादर करते होते विनोद गवळी आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.